नमस्कार भावी शिक्षकांनो. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे ती आपल्या पवित्र पोर्टलवरती अपलोड होत आहे. शिक्षक भरती शिक्षकाभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मध्ये जी एक्झाम दिली होती त्या एक्झामनुसार आणि त्या एक्झामद्वारे त्या एक्झामच्या आधारावरती आपल्याला ही भरती प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी पवित्र प्रणालीद्वारे बऱ्याचशा जागा आपल्या या भरतीच्या माध्यमातून भरणार आहेत. त्यापैकी पालघर प्रायमरी एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी पालघर विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आल्यात आणि पालघरच्या जागा जवळपास 1294च्या आसपास जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. समांतर आरक्षण ना व्यतिरिक्त ज्या उर्वरित जी पदे आहेत ते 273 पदे खुल्या गटासाठी जवळपास आणि एकूण सर्व पदे 1294च्या आसपास आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी पदे आलेली आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी 1 ते 5ला 6 ते 8ला देखील या ठिकाणी बरेचसे पदं जिल्हा परिषदला या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर पुढे एज्युकेशन प्रायमरी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी या दिव्यांग उमेदवार असे मागितले आहेत. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी सांगलीच्या बी देखील विदाऊट जागा आपल्या पवित्र पोर्टलला अपलोड झाल्यात. त्या जवळपास 80च्या आसपास या ठिकाणी दिसत आहेत. 6 ते 8साठी लँग्वेज वाईज पण माध्यम वाईज पण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत जागा. कोल्हापूरला या ठिकाणी 18 दिसत आहेत. सांगलीला 390 जागांचा आकडा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी कोल्हापूर विदाऊट इंटरव्ह्यू 606 जागा. सिंधुदुर्ग 13. सिंधुदुर्ग विदाऊट इंटरव्ह्यू प्रायमरी माध्यम मराठी 282. या सिंधुदुर्गच्या 13 जागा आहेत त्या उर्दू माध्यमाच्या आहे. माध्यम उर्दू द्या. माध्यम उर्दू 13 जागा माध्यम उर्दू. साताऱ्याच्या 2 जागा आहेत. माध्यम मराठीसाठी 2 जागा आल्या आहेत साताऱ्याच्या. 6 ते 8साठी दोन्ही. सोशल सायन्स आणि सायन्ससाठी दोन्हीसाठी 1 जागा आहेत. हे एज्युकेशन ऑफिसर सातारा विदाऊट इंटरव्ह्यू प्रायमरी 520 जागा आहेत मराठी माध्यमाला. सोलापूरला 500 जागा आहेत. पूर्ण जागा 500 मराठी माध्यमासाठी. सोलापूर एकूण 6 जागा आहेत. 9 ते 10. धाराशिवला 145 जागा आहेत. धाराशिव 145.
बीड विदाउट इंटरव्ह्यू 19 जागा आहेत. जिल्हा परिषद विद्यार्थी इंटरव्ह्यू उर्दू माध्यमाच्या 19. अहिल्यानगर 241. अहिल्यानगर उर्दू माध्यम 27 जागा. पुणे उर्दू माध्यम 6 जागा. पुणे प्रायमरी विदाउट इंटरव्ह्यू 593. खूप जागांचा आकडा आपल्याला बघायला मिळतोय. रायगडला जवळपास 485 जागा झाल्यात. 485. ठाणे 27 उर्दू माध्यमासाठी. ठाणे प्रायमरी विदाउट इंटरव्ह्यू जवळपास 499 म्हणजे 500 जागा चालेल जवळपास. प्रायमरी नाशिक विदाउट इंटरव्ह्यू 999 जागांचा आकडा या ठिकाणी आलेला. 999 जागा. सातशे 1 जागा यवतमाळ. चंद्रपूर 6 जागा मराठी माध्यम. 585 जागा चंद्रपूर मराठी माध्यम. आणि ह्या ज्या 6 जागा आहेत या 9 ते 10 साठीच्या जागा आहेत. 9 ते 10 साठीच्या जागा आहेत 6 चंद्रपूरच्याच. एज्युकेशन ऑफिसर गडचिरोली हिंदी माध्यमाच्या 2 जागा. सेकंडरी हायस्कूल गडचिरोली 9 जागा. 6 ते 8. गोंदियाला जवळपास 18 जागा आहेत 9 ते 10ला. गडचिरोली प्रायमरी 815. गोंदिया प्रायमरी 5 माध्यम बेंगाली माध्यमच्या त्या 95. गोंदिया प्रायमरी 95. एज्युकेशन ऑफिसर भंडारा सेकंडरी हायर सेकंडरी 30. दोनशे 57 जागा. नंदुरबार 220. नंदुरबार प्रायमरी 200 जागा. नंदुरबार प्रायमरी 200 जागा. 232 जागा धुळे. 205 जागा जळगाव. 251 जागा जळगाव प्रायमरी. 185 जागा बुलढाणा. अकोला 28 जागा. 83 बुलढाणा प्रायमरी. 175 वाशिम. 24 वाशिम सेकंडरी हायस्कूल वाशिमला. अमरावती 440.
अमरावती 66, अमरावती सेकंडरी 14, वर्धा 201, वर्धा प्रायमरी 201 विदाउट इंटरव्ह्यू, वर्धा प्रायमरी 418, नागपूर वर्धा सेकंडरी 2, 478, गोंदिया, 205, धुळे 232, रत्नागिरी 70, रत्नागिरी प्रायमरी 687, खूप जागा आहेत 687, खुल्याला पण खूप जागा आहेत. जवळपास खूप छान जागा आपल्या या भरतीमध्ये 2025ची जी झाली होती टेट, त्यानुसार खूप जागा भरल्या जाणार आहेत. पवित्र पोर्टलची खूप मोठी भरती आहे. तशी 2022ची टेटची जी भरती झाली त्यापेक्षाही भरती कदाचित मोठी होण्याची शक्यता आहे. खूप मोठी भरती आपल्याला बघायला मिळते. आपण योग्य तो पसंतीक्रम देऊन आपण जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कसं याचा विचार करावा. हे फक्त एज्युकेशन ऑफिसरच्या जागा आहेत. अजून विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यूच्या बाकीत नगरपालिका महानगरपालिकेच्या जागा अजून बाकी, नगर परिषदेच्या अजून जागा बाकी आहेत, त्याही आपण बघू.